हाय एव्हरीवन, वेलकम टू द अकॅडमी ऑफ सायन्स. आणि आपण बघतो आहे वर्षभरापासनं आणि बघा 2019 पासून आपण ज्या गोष्टीची वाट बघत होतो, आज ती आपल्यासाठी एक नोटिफिकेशन आलेली आहे. नोटिफिकेशन आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड आपल्याला पाहायसाठी मिळणार. डिटेल सेंट्रलाइज एम्प्लॉयमेंट नोटिफिकेशन. ठीक आहे, यामध्ये आपण बघतोय 08/2014 ठीक 24 आपल्याला पाहायसाठी मिळणार. आणि बघा हे जे आहे बघा 2019 नंतरची एक महाभरती आणि मोठी भरती आपल्या समोर आलेली आहे. बघा आजच काहीच वेळापूर्वी बघा हे डिटेल नोटिफिकेशन बघा रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डने आपल्याला दिलं आहे. आणि आपण बघतो आहे याला फॉर्म भरण्याची जी तारीख आहे हे फॉर्म 23 तारखेपासून म्हणजे नक्कीच उद्यापासून हा बघा इथे ही तारीख सुरू होते आहे. आणि आपण बघतो आहे की उद्यापासून याचा फॉर्म आपण भरू शकतो. आपण बघूया किती इथे जागा आपल्याला मिळालेल्या आहेत, त्या गोष्टींना आपण इथे बघून घेऊ. बघा इथे आपल्याला पाहायसाठी मिळणार ही आहे पे 7th पे मॅट्रिक्सची असलेली जॉब आपल्याला पाहायसाठी मिळते. बघा इनिशियल पे 18,000 याचा आहे आणि प्लस अलाउन्सेस मिळून चांगल्यात चांगले इथे जॉब आपल्याला पाहायसाठी मिळणार. ठीक आहे, आणि बघा याची एक सिरियस आपल्याला एक बघतो आहे की यांचं असलेलं इलिजिबिलिटी हे सर्वात सिंपल आहे. ठीक आहे, मग बघतो आहे आणि मग आपल्याला एक प्रश्न येणार की सर यामध्ये एज क्रायटेरिया काय? ते एज क्रायटेरिया आपल्यासाठी 18 to 36. बघा याचं जनरली यापूर्वी जेव्हा आपण बघत होतो तर बघा 33 इयरपर्यंतचे लोक याला फॉर्म भरू शकत होते. ठीक आहे, पण बघा इथे आपल्याला पाहायसाठी मिळते की जनरली आता कोविडमुळे 3 वर्ष इथे वाढवण्यात आले आहे आणि आपण बघतो 36 इयरपर्यंतचे लोक याचा फॉर्म भरू शकतात. ठीक आहे, सोबतच बघा अदर रिझर्वेशन कॅटेगरीजमध्ये जर तुम्ही असणार तर तुमच्यासाठी आणखी एक रिझर्वेशन इथे ॲड होऊन जाते. टोटल वॅकन्सीज आहे बघा 32,438 इथे वॅकन्सी आहे, म्हणजे 32,438 वॅकन्सी आपल्याला पाहायसाठी मिळणार ऑल इंडिया. ठीक आहे, सो पण याच्यामध्ये बघा इथे आपल्याला भरपूर साऱ्या छान छान गोष्टी इथे आपल्याला पाहायसाठी मिळत आहे. बघूया आपण इथे काय काय दिलेलं आहे. यामध्ये आपण बघतो आहे बघा इथे आपल्याला पाहायसाठी मिळणार बघा 18 to 32 आहे, पण आता इथे आपल्याला एक एज रिलॅक्सेशन आपल्याला इथे 25च्या या एक्झाममध्ये दिलेलं आहे. आणि यामध्ये आपण बघतो आहे की जर तुम्ही समजा ओबीसी कॅटेगरीचे असेल तर +3 म्हणजे 39 पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. SC ST कॅटेगरीचे असणार तुमच्यासाठी 5 वर्ष रिलॅक्सेशन आहे, तुम्ही इथे 41 पर्यंत फॉर्म भरू शकणार. बाकी मग प्रश्न पडला असेल सर यासाठी इलिजिबिलिटी काय आहे? बोर्डने आतापर्यंत एक कन्फ्युजन क्रिएट केलं होतं आणि यामध्ये सांगितलं होतं की ITI पाहिजे, ITI पाहिजे, ITI पाहिजे. ठीक आहे, पण ITI आता नको. ठीक आहे, फक्त आणि फक्त तुमचं 10th जर तुम्ही पास असणार तर या एक्झामला तुम्ही बसू शकता. या एक्झामचा फॉर्म उद्याला तुम्ही भरू शकता. ठीक आहे, सोबतच आपण बघूया मग सर यांचा सिलेबस काय असतो. सिलेबस आपण बघूया, एकदम सिंपल सिलेबस जो आतापर्यंतच्या सगळ्या रेल्वेच्या एक्झाममध्ये जे विचारण्यात आलं या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आपण बघून घेऊ. ठीक आहे, सिलेबस काय असणार बघा आपल्याला सिलेबस इथे पाहायसाठी मिळतो. ठीक आहे, सिलेबसमध्ये एक्झाम ड्युरेशन 90 मिनिटची एक एक्झाम असणार. ठीक आहे, ही एक 1 शॉट एक्झाम आहे, एक्झाम पास करतो आपण. ठीक आहे, आणि बघा आपण जॉईनिंग इथे मिळू शकतो. ठीक आहे, बाकी एक छोट्या काही गोष्टी आपल्याला पाहायसाठी मिळणार. ठीक आहे, फिजिकल इफिशियन्सी टेस्ट आपल्याला पाहायसाठी मिळते, ती दिली की तुम्ही एक छान एक रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डचे एक आपल्याला इथे अधिकारी पाहायसाठी मिळणार. आपण एक अशा प्रकारचे एक चांगले व्यक्ती आपण पाहायसाठी मिळतो. ठीक आहे, मॅथमॅटिक्स, जनरल इंटेलिजन्स, रिझनिंग, नंतर आपण बघतो जनरल अवेअरनेस अँड करंट अफेअर. ठीक आहे, बघा 100 क्वेश्चन आपल्याला असणार आहे आणि बघा 90 मिनिट्समध्ये याला आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे. ठीक आहे, यामधली एक मी तुम्हाला नवीन आणि खुशखबरी तुम्हाला सांगतो आहे. मला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये असलेले भरपूर सारे विद्यार्थी मित्र ठीक आहे यांना सगळ्यात जास्त जर काही कन्फ्युजन होत असेल तर बघा सायन्समध्ये येतो. ठीक आहे, कारण सायन्स हा सब्जेक्ट आपण मराठीमध्ये शिकलो आहे, नाहीतर इंग्लिशमध्ये शिकलो आहे. ठीक आहे, पण बघतोय आपण जे भारतभर अशा प्रकारचे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डची एक्झामची तयारी करून घेणारे जे आपल्याला काही एक मोठे एज्युकेटर्स पाहायसाठी मिळतात. हे एज्युकेटर फक्त हिंदी आणि इंग्लिशमध्ये सांगतात. ठीक आहे, हिंदीमध्ये सांगितलं आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे मटेरियल स्टडी मटेरियल आपल्याला पाहायसाठी मिळते ते मॅक्झिमम हिंदीमध्ये अवेलेबल आहे, मराठीमध्ये नाही आहे. ठीक आहे, तर बघा मी तुमच्यासाठी एक खुशखबरी आणि एक अशा प्रकारचा आनंदाचा क्षण मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. यामध्ये बघा मी तुम्हाला 25 मार्कचं असलेलं ते सायन्स. ठीक आहे, आणि सायन्सची असलेली भीती हे बिलकुल मी तुम्हाला इथून काढून टाकणार आणि त्यामध्ये मी 25 मार्काचं जे सायन्स असणार हे तुम्हाला
सायन्सचा जो सब्जेक्ट असेल हा काहीच लेक्चरमध्ये मी कंप्लीट करून देणार, जेणेकरून तुम्ही 25 आउट ऑफ 25 सायन्समध्ये घेऊ शकणार. ठीक आहे, यासाठी सगळ्यांनी तयार व्हायचं आहे. येणाऱ्या आपण बघतो आहे 1 फेब्रुवारीपासून आपले क्लासेस स्टार्ट होतात. ठीक आहे, हे अकॅडमी ऑफ सायन्स, ज्यामध्ये आपण बघतोय एक्सपिरियन्स द रिअल वर्ल्ड ऑफ सायन्स. ठीक आहे, नक्कीच मी तुम्हाला इथे 25 मार्क्स जे आहे हे 25 मार्क्सला मी तुमचे बनवून देणार. ठीक आहे, बघा पूर्णपणे मेहनत माझी, अभ्यास थोडासा तुमचा. ठीक आहे, काही वेळ जर समजा तुम्ही मला रोज देता तर यावेळेस मी तुम्हाला सांगतो आहे 25 आउट ऑफ 25 सायन्समध्ये एक्झॅक्टली मार्क घेता येतात. ठीक आहे, आणि मी तुम्हाला सांगतो आहे आतापर्यंत झालेल्या भरपूर साऱ्या एक्झाममध्ये आपण बघतोय रेल्वे जेई असू द्या, रेल्वे टेक्निशियन असू द्या, रेल्वेचे असलेले ALP असू द्या, या सगळ्यांमध्ये एक्सपेक्टेड पेपर्स आपले आलेले आहेत. ठीक आहे, आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे की बघा 25 मार्क्स हे माझ्याकडनं तुमच्यासाठी असणार आहे. ठीक आहे, यासाठी फक्त आणि फक्त अर्धा तास मला तुमचा पाहिजे आहे, आणि म्हणून सोबतच मला तुम्हाला जुळायचं आहे. जुळण्यासाठी बघा एक लिंकमध्ये मी तुम्हाला एक अशा प्रकारचे व्हॉट्सअपची एक लिंक देतो आहे. व्हॉट्सअपच्या लिंकला तुम्हाला जुळायचं आहे, तुमचं नाव तिथे लिहून मला पाठवायचं आहे. ठीक आहे, आणि बघा या लिंकला जॉईन व्हायचं आहे, आणि 1 फेब्रुवारीपासून बघा 1 फेब्रुवारीपासून ठीक आहे हा जो क्लास आहे इथे जॉईन होणार. ठीक आहे, बघा सगळ्या जे लोक जॉईन होणार 1 फेब्रुवारीपासून त्यांना माहिती देण्यात येणार की हा क्लास किती वाजता असेल. ठीक आहे, आणि बघा सगळे जे पण काही तुम्ही जे काही काम करत असणार मित्रांनो, ठीक आहे, ते सगळे काम तुम्हाला करायचे आहे संध्याकाळी 8 वाजता. ठीक आहे, बघा फक्त 8 वाजता आपल्याला इथे पाहायचे. इथे आपण बघतो आहे की बघा हा क्लास असेल. ठीक आहे, या क्लासला तुम्हाला जॉईन करायचा आहे, फक्त अर्धा तासाचा क्लास असणार, आणि 25 मार्क्स तुम्हाला सिक्युअर करून घ्यायचे आहे. मला माहिती आहे बघा कधी कधी तुम्हाला मॅथमध्ये काही प्रॉब्लेम जाऊ शकतो. ठीक आहे, रिझनिंगमध्ये प्रॉब्लेम जाऊ शकतो, आणि आपण बघतो आहे की जे आपल्याला GS पायासाठी मिळते, ठीक आहे, GK पायासाठी मिळतो, GK मध्ये पण भरपूर लोकांना प्रॉब्लेम जाऊ शकतो. ठीक आहे, पण बघा त्या GK मध्ये कोणता क्वेश्चन येणार हे काही एक्सपेक्टेड नाही आहे. ठीक आहे, तरी पण बघा सायन्समध्ये आउट ऑफ घेतले जाऊ शकतात. ठीक आहे, आणि बघा काही एक अशा प्रकारच्या काही कन्सेप्ट्स आहेत, त्या कन्सेप्ट लावून घेतला आहे तर बघा इथे 25 मार्क्स मिळवता येतात. ठीक आहे, तर नक्की भेटूया आपण 1 फेब्रुवारीपासून संध्याकाळी 8 वाजता आपण भेटूया. ठीक आहे, आणि या क्लासेसला मी इथे जॉईन करून घेतो आहे. सगळ्यांनी यायचं आहे, तुमचे जे काही फ्रेंड्स असेल त्या प्रत्येक फ्रेंडला तुम्ही पाठवा, ज्यांचं 10वी शिकली असणार. ठीक आहे, त्या प्रत्येक लोकांना पाठवा, आणि त्या प्रत्येक व्यक्तींनी बघा हा फॉर्म भरायचा आहे. जर तुमचं एज ग्रुप 18 to 36 असेल, ठीक आहे, याच्या आतमध्ये जर तुमचं एज ग्रुप असेल, रिलॅक्झेशन पण पकडून जर तुमचं एज ग्रुप बसत असेल तर प्रत्येकाने फॉर्म भरायचा आहे. उद्यापासूनची डेट आहे, आणि लवकरात लवकर फॉर्म भरायचा आहे. लवकर येऊया.